आज भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेना जो शिंदे गट असा महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि याच्यामधून हेतू पुरस्कर जे महाराष्ट्रामधील 13 कोटी जनतेमधील 50-60% जो ओबीसी आहे, या ओबीसी घटकातील जवळजवळ 6 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे भुजबळ साहेब यांना हेतू पुरस्कार देवेंद्र फडणवीस असतील आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्रिमंडळामधून बाजूला केले, तर खऱ्या अर्थानं हा ओबीसींवर खूप मोठा अन्याय. जे भुजबळ साहेब गेल्या 30-35 वर्षापासून मग मंडल आयोग लागू करण्याची लढाई असो, अख्ख्या भारतभर मंडल आयोग लागू करण्यासाठी समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी घेतलेले मेळावे असो, पॉलिटिकल आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षणाचं संरक्षण असो,